हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? कसा गेला तुमचा दिवस? माझा ठीकठाक गेला. आज मी ना डब्बे घेतले. म्हणजे माझ्या बाजूला माझी स्टुडंटची मम्मी राहते, तोच हर्ष क्यूटचा, त्याची मम्मी राहते. तर तिने मला म्हणजे मी विकत घेतले त्यांच्याकडून डबे, आणि एवढे छान छान डबे आहेत ना, तुम्हाला काय सांगू. मी दाखवते तुम्हाला, थांबा. तर हे डबे आहेत, हे मला वाटतं 4 किलोचे आहेत. आणि हे हा डब्बा 10 किलोचा आहे. आणि हा डब्बा 5 किलोचा आहे. आय थिंक हा 4 किलोचा आहे, हा 10 किलोचा आहे, आणि हा 5 किलोचा आहे. तर बघितले तुम्ही डबे. जसं ना अशी काय भांडी अशी माझ्या घरी आली ना, मी खूप खुश होते. कसं ना, आपण नवीन संसार थाटतो. म्हणजे आता 3 वर्ष झाले माझ्या संसाराला. तर नवीन संसार जेव्हा आपण थाटतो आणि आपल्या घरी अशी भांडी येतात, आणि मी पण असं विचार करायची, मी जेव्हा माझ्या पप्पांच्या घरी मम्मी पप्पांच्या घरी राहायची, तेव्हा मी विचार करायची, ही घरामधली जी एक गोष्ट आहे ती माझ्या मम्मीने कमवलेली आहे. म्हणजे पावडरपासून, घरापासून, चादरपासून. आता हे सगळं मी जे माझ्या घरात हा जो पसारा पडलेला आहे, हे जे डबे मी घेतले, एक भांडं, एक बॉटल, जे पण आहे ते माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पैशाने मी घेतलेलं आहे. मेहनतचे पैसे. ते खूप खूप छान वाटतं. ते एकदम अमेझिंग वाटतं. पैसे खर्च होतात तर कसं तरी वाटतं. काय करायचं, घ्यावं तर लागेल. आणि माझं कसं आहे माहिती आहे, मला ना असं इयरिंग्स वगैरेचा का शौक आहे, की इयरिंग्स आहे, अशी भांडी पण अशी गोळा करायचे शौक आहे. मी ना तुम्हाला दाखवते. मी ना एक लोटा घेतलेला, त्याला खूप वेळ झाला. तो लोटा ॲक्च्युली मी घेतलेला आय थिंक पीठ मळण्यासाठी मी घेतला, पण त्याचा मी काहीच यूज नाही करत. आणि आता मी तुम्हाला दाखवते लोटा. मी इथेच ठेवलेला जवळ. काल मी काय ते करत आठवत नाही मी काय करत नाही, तर इथेच ठेवलेला मी जवळ हा लोटा. बघू शकता. हा मला क्यूटचा लोटा, मला खूप आवडलेला हा लोटा. मी विचार करायचे जेव्हा पीठ मिळेल तेव्हा हा मी लोटा घेईन असं. तर असं आहे. अशी क्यूट भांडी मला खूप आवडतात. हां, महाग आहे. म्हणजे आता हे 3 डबे मला 1200ला पडले. तर ठीक आहे ना, मला आवडले. आणि स्टील त्याचं मजबूत आहे, असं पण नाही की एकदम पत्र्यासारखं नाही. त्याचं स्टील खूप मजबूत आहे. ॲक्च्युली मला हर्षूच्या मम्मीने ना माझ्या इथे टाकीचं जेव्हा रिपेअरिंगचं काम चाललेलं परवा दिवशी, तेव्हा पाणी भरण्यासाठी त्यांनी मला डब्बा दिलेला, त्यांचा दिलेला डब्बा. तर मला ना तो डब्बा ना माहीत नाही, असं बघूनच मला खूप आवडला. मला असं वाटलं की ना, अरे माझ्या घरात पण असे डब्बे असायला पाहिजे, असं तसं असं माझ्या डोक्यात यायला लागलं. तर मी बोलली ठीक आहे ना, मग आपण पण घेऊया एक डब्बा. तर मी विचार केला 2च डबे घ्यायचे, पण ते बोलतात की सेट भेटतो. तर मी म्हटलं ठीक आहे ना, सेट भेटतो तर सेट भेटतो. मग मी 3 सेट घेतले. तर एक आहे 4 किलोचा, एक 5 किलोचा, आणि एक 10 किलोचा. मला खूप कसं सांगू मी, तुम्ही इमॅजिन नाही करू शकता. खूप छान वाटतं काही भांडी घेतली. तर त्याचं मी नंतर तुम्हाला हसायला येईल. माझ्याकडे अशी भांडी पडलेली, जसं आपले ड्रेस कसे पडतात अशी भांडी पडली, ज्याचं मी यूज नाही करत. तर असं आहे. तर मग असा होता माझा दिवस. आणि मला हर्षूच्या मम्मीने आज ना बैंगनची भाजी दिलेली, एवढी मस्त होती ना, टेस्टी होती. मी त्यांना बोलते मला देत नका जाऊ, मला रात्रीचं थोडं कमी खायचं. त्यांनी मला फोर्स केला आणि मी खाल्ली ती भाजी. खूप टेस्टी होती, भरत्यासारखी लागत होती. आणि ते गुजराती आहे, आणि गुजराती लोकांचं जेवण तर मस्तच असतं, खूप छान असतं. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळी मराठी लोकांपेक्षा वेगळी टेस्ट असते ना, सगळ्यांची टेस्ट करून बघायची अशी. आमच्या इथेच बाजूला एक गुजराती राहतात, इथे ओडिया करून आहे, आणि मराठी, आणि समोर पण एक गुजराती बाई राहते. तर त्यांच्या पण 6-7 मुली आहेत. त्यांच्यामधली एक मुलगी येते माझ्याकडे ट्युशनला, हर्षू येतो एक, आणि हा इकडे जो ओडिया सांगितलं त्यांचा एक मुलगा येतो. तिघंजणं खूप क्यूट आहेत, खूप हुशार आहेत. असं काय म्हणजे मी भेदभाव नाही करत आहे,
पण मी बोलते, पण तिघंजणं खूपच क्यूट आहेत, खूप खूप. आणि अभ्यास पण व्यवस्थित करतात, सगळं व्यवस्थित. आणि ऐकतातही. लाड तर त्यांचे मूड स्विंग्स असतात. लहान मुलांच्या अशी मूड स्विंगवर असतं की हां, असं त्यांना काय बोलायचं, म्हणजे कसं बोलायचं, काय बोलायचं, जरा काय बोललं तर रडतील की काय, थोडंसं भीती वाटते. तर असं मला दिवस गेला, आता वाजले 11:30. सो आय एम गोइंग टू स्लीप नाव. सो तर झोपूया, उद्या भेटते. आणि तुम्ही माझे रील्स बघतायत की नाही यार? एवढे चांगले रील्स बनवते मी, तुम्ही रील्स बघत नाही वाटतं. अरे लोक ती सीमा कनोजिया करून आहे, ती अशी करून रील्स बनवते, त्याला लाईक भेटतात. हां, मी तर चांगली रील बनवते यार. ठीक आहे, तुम्हाला लाईक करायचं ते करा. आय विल नॉट फोर्स यू. ठीक आहे. माझे आत्ता 83 सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि मी खूप खुश आहे. 83 सबस्क्रायबर झाले आहेत, पण मला अजून करायचे आहेत. चला, 83 इज नथिंग, बट ते 83 नथिंग म्हणजे ते नंबर्स आहेत, पण ते 83 आता माझी फॅमिली झालेली आहे. तर थँक्यू 83 सबस्क्रायबर्स. थँक्स अ लॉट फॉर फॉलोविंग मी. आणि असंच मी तुम्हाला एंटरटेन करत राहीन. थँक्यू अँड लव यू ऑल. बाय.